नीतू गप्प का बसलीयस? मग काय बोलू मी? आणि तसंही तुला माझ्याशी बोलायचं होतं ना. तुम्हाला बोलायचं होतं की हॅलो. हॅलो, मी आभास बोलतोय. आभास? हा कुठला नंबर आहे? हा माझा पर्सनल नंबर आहे. मी यावरून कोणाला फोन करत नाही. तू मला स्पेशल वाटलीस आणि म्हणूनच या नंबरवरून मी तुला फोन केलाय. मला तुला भेटायचंय लवकरच. कळवेन मी कधी आणि कुठे ते. बाय. ओ माय गॉड. काय झालं? ऋषी, आभासचा फोन होता आणि त्याला मला भेटायचं. चक्क मला भेटायचंय. आभासचा कॉल होता. हो, पण तुझा का चेहरा पडलाय? आभासचा मला कॉल आला तर तुला आनंद नाही झाला? कसं होणार? काय? नाही म्हणजे का नाही होणार आनंद? तुला आनंद झाला ना, मला आनंद झाला त्याचा. पण खरंच आभासचा कॉल होता. अरे हो, तो म्हणाला मी आभास बोलतोय. अरे बोलायला कोणी काही बोलेल. मागे मला ऐश्वर्या रायचा कॉल आलेला, नंतर कळलं की ते रेकॉर्डेड कॉल होता आय डोनेशनसाठी. नाही का, पावसाआधी पोलीस कमिशनरचे SMS येतात. कुठे ते स्वतः बसून करतात SMS. बघ तसा काहीतरी प्रकार असेल. तू जास्त सिरियसली घेऊ नकोस हे. व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? तू माझ्या आईसारखं का बोलतोयस? इन शॉर्ट, तुला आनंद नाही झाला ना त्याचा मला कॉल आला होता? अगं आनंद झालाय, पण हा आभासचा कॉल होता. मला विश्वास बसत नाही माझा. अरे आधी पण आलेत मला आभासचे फोन, पण तेव्हा ते त्यांचे कॉमन नंबर्स असतात ना, त्यावरून केला होता. आज त्याने त्याच्या खास पर्सनल नंबरवरून मला फोन केला होता. हे बघ नीतू, तुझी कोणीतरी फिरकी घेतंय आणि असं रॅन्डमली कोणावर विश्वास ठेवणं हे योग्य नाहीये. व्हॉट एव्हर. तू मला किती घाबरवण्याचा प्रयत्न केलास ना, तरी घाबरणार नाहीये मी, कारण मला विश्वास आहे हा फोन माझ्या आभासचाच होता. मला ना ऋषी आता कसं फील होते माहितीये? ते म्हणतात ना, आनंद गगनात मावेना, एक्झॅक्टली तसं फील होते मला आता. वेट, 2 कोल्ड कॉफी, व्हॅनिला आईस्क्रीम, नाही म्हणजे ब्राउनी विथ व्हॅनिला आईस्क्रीम, लगेच आणा. बरं, फोनवर तो तिला म्हणाला की तू मला भेट. तर मला टेन्शन आहे. हा? नीतू काय खाणार आहे का त्याला? ह्याचं टेन्शन आहे. म्हणजे नीतू त्याला भेटणार आहे ना, ह्याचं टेन्शन आहे. ओ, म्हणजे नीतू त्याला भेटणार आहे याचं तुला काय एवढं टेन्शन आलंय? नीतू आणि त्याचं काहीतरी जमेल म्हणून तू जेलस फील करतोय? मुझे तो जलने की बू आ रही है. बोल, तुला नीतू आवडते हो ना? हो ना, हो ना, हो ना, खरं सांग. नाही, तसं नाही आहे. मग कसं आहे? मग कसं आहे? मग कसं आहे? हो, ती मला आवडते. There you go. मला आधी डाऊट होता, पण आता कन्फर्म झालाय. माय गॉड, आय एम सो गुड ॲट दीज थिंग्स. आय जस्ट लव्ह इट. हे बघ पल्लवी, तिला जाऊन सांगू नकोस प्लीज. का? अरे तोवर तिचं आणि आभासचं प्रकरण पुढे गेलं तर काय करणार आहेस? ते शक्यच नाहीये. का नाही जाऊ शकत? एवढ्या कॉन्फिडन्सने कसं बोलतोयस रे तू? अच्छा अच्छा, तुम्हें तुम्हारे प्यार पे भरोसा आहे ना मला. गुड गुड, नाईस. मी जे काही म्हणालो ते खरंच आहे, पण तू तिला जाऊन काही सांगू नकोस. योग्य वेळ आली की मी माझ्या मनातला मी स्वतः तिला जाऊन सांगेन. पण ही वेळ नीतूला प्रोटेक्ट करायची आहे. एक मिनिट, पण फोन करणारा खरोखरच आभास असेल तर? नाही, असूच शकत नाही. का असू शकत नाही? तो तिला काय म्हणाला की मला तुला भेटायचं. हो. मग तसं आहे तर आभासने नीतूला आधीच का अवॉइड केलं? म्हणून म्हणतोय तो आभास असूच शकत नाही. पल्लवी हा भामटा आहे आणि या भामट्याला शोधून काढायलाच हवंय.
काय? अगं पल्लवी काय सांगतेस काय? पण आता ही काय नवीन भानगड? अरे देवा. बरं बरं ठीक आहे मी बघते काय करायचं. हा ठेव हा. नीतू अगं, काय चाललंय नीतू? बाबा लवकर या. अहो हातातलं काम टाकून या. ए हातातलं काम टाकून ये काय? त्यांना काम धंदा आहे, तू काय करत नाहीस? आई मी काही करत नाही असं अजिबात नाहीये. तुम्ही दोघं मला काही करू देत नाही, कारण तुम्हा दोघांना ना माझे आई बाबा म्हणून ओळखलं जायचं नाहीये. त्याला मी काय करणार? निलिमा काय झालं हिला? हा तेच सांगायला बोलवलंय तुम्हाला. आई बाबा मला असं वाटतं की आपण ताईला वेड्याच्या डॉक्टरांकडे घेऊन जावं. काय इलाज तुझ्या डोक्यावर करायला हवा, तिच्यावर नाही, कळलं ना? बाबा माझं डोकं ठिकाण्यावरच आहे. ताई भरकटली. मला तर असं वाटतं की तातडीने तिच्यावर मानसिक उपचार व्हायला हवेत. बघा ना कशी वागते ती. बघा आपण तिघांशी चर्चासत्र रंगवतोय, आपले विचारांची देवाणघेवाण चालू आहे. त्याचंही भान नाहीये त्या वेडाबाईला. तू जरा गप्प बसशील का? नीतू ए नीतू बाय, काय चाललंय तुझं? हा काय चाललंय? आधी प्रेमात पडली होतीस, आता डोक्यावर पडलीस का? हा अगं काय करतेस? आई मला आभासने फोन केला होता. आई कट केलास ना? कट केलास? मी त्याचा फोन का कट करेन? आणि ते पण तू माझ्यावर विश्वास पण ठेवणार नाही. पण आभासने मला पर्सनल नंबरवरून कॉल केला होता. मला कळतच नाहीये मला की मी काय करू आणि काय नाही करू. आई डॉक्टरांना फोन करू का? नाही अर्ली स्टेजला उपचार झालेले कधी बरे. तू जरा शांत राहशील? बाबा माझी ताई वेडी होण्याच्या मार्गावर आहे आणि मी शांत राहू? हे बघा काही झालं तरी मी माझ्या ताईला वेडी होऊ देणार नाही. नकोच देऊस, कारण घरामध्ये ना कॉम्पिटिशन नको आहे. तू आहेस ना, तू भरपूर आहे. तुम्ही गप्पा बसाव पॉलिसी. ए बघ नीतू ऐक माझं. नीतू ऐक माझं. आपण शहानिशा करूया की नक्की तो आपला आवाज आहे का? हा आपण शहानिशा करूया ना. ऐक ना आई 120% तो आभासच होता. बाबा डॉक्टरांना फोन करायचा का? तू चुप्प बस, कळलं ना? काढो कुठला? अगं मला कोण फोन करणार सांग. आणि तसे आता प्लीज मला कोणाचं काहीच ऐकायचं नाहीये. अगं ऐक ना. ए नीतू पडाल. नाही एकदा पडलोय, आपटून घेतलंय. आई तू कधी आलीस? 1968 आणि मी 1970. आई तुझ्याशी बोलतोय, गप्प का बसलीयस? हो बाबा तुम्ही तरी बोला. तुम्ही परत भांडलात. भांडून झालंय की इंटरव्हल आहे? नाही तुमच्यात भांडण कधी संपतच नाही, म्हणजे इंटरव्हलच असेल. का भांडलात तुम्ही? तू यांना विचार, भांडण आधी कुणी सुरू केलं? सुरुवात कुणी बी केली तरी जुगलबंदीत उस्तादच जिंकतो की नाही? आय थिंक आय एम गोइंग थ्रू द सेम फेज. म्हणजे मी तसंच काहीसा अनुभवतीये. काय सांगताय मॅम? पण प्लीज म्हणजे तुम्ही हे कोणाला सांगू नका. मी का सांगेन? आणि मॅम अशा गोष्टी लोकांना आपोआप कळतात. पण दिस इज नाईस. कॉंग्रॅच्युलेशन्स. नाही म्हणजे मला खरंच कळतही नाहीये की हे खरंच प्रेम आहे का. म्हणजे असं कधीच काही घडलं नव्हतं. म्हणजे मला कळतच नाही की नेमकं मी काय बोलावं. हे असं मग कन्फर्म करा आणि मला नंतर सांगा की काय प्रोग्रेस आहे ते. तेच तर करतेय.